नमस्कार मित्रांनो, मी SRJ.com मध्ये तुमचं स्वागत करतो. आपण आज लेसनला सुरुवात करूया, ज्याचं नाव आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेल. मायक्रोसॉफ्ट एक्सेलसाठी तुम्हाला तुमच्या डेस्कटॉप किंवा लॅपटॉपमध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिस हा सॉफ्टवेअर इन्स्टॉल करावा लागेल. माझ्याकडे विंडोज 8 आहे. तुम्हाला दाखवतो विंडोज 8मध्ये ऑफिस कुठे तुम्हाला भेटू शकेल. याच्यामध्ये तुम्ही लेफ्ट साईडला खाली स्टार्टमध्ये आला. स्टार्ट मेनूसाठी इकडे लेफ्ट साईडला खाली आला. इकडे आल्यानंतर थोडासा स्क्रोल केल्यानंतर इकडे ऑफिसचे सब डायरेक्टरीज म्हणजेच मायक्रोसॉफ्ट ऑफिस एक्सेल, मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्ड भेटतील. मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये तुम्ही इकडनं स्टार्ट करू शकता, स्टार्ट मेनूमध्ये जाऊन स्टार्ट करू शकता, किंवा डेस्कटॉपमध्ये विंडो की तुमची आणि आर बटन प्रेस केल्याने रन टॅब चालू होणार. त्याच्यामध्ये एक्सेल टाईप केल्यानंतर एंटर मारा, एक्सेल ऑटो स्टार्ट होईल. आपण आज एक्सेलचं बेसिक स्टार्ट करूया. तुम्ही पहिलं समजून घ्या की एक्सेलमध्ये काय काय असतं. एक्सेलमध्ये फर्स्ट असणार तो बुक 1 हा झाला तुमचा टायटल बार. तुम्ही कोणत्याही नावाने जेव्हा एक्सेल सेव्ह करता तर तिकडे वरती तुमच्या टायटल बारवर तुमचं टायटल लिहून येणार, ज्या कोणत्या नावाने तुम्ही एक्सेल सेव्ह करता. ठीक आहे. हे झालं तुमचं रिबनमध्ये तुम्ही काही ठेवू शकता. बाय डिफॉल्टमध्ये सेव्ह असतो, अंडू रिडू हे बटन असतात. बाकी तुम्ही कस्टमाइज करू शकता. ह्या ड्रॉपडाऊनवर क्लिक करून हे कस्टमायझिंग आहे. इकडे कस्टमाइजकडे न्यू टाकलं तर हा बघा न्यू आला. तुम्ही काढायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट परत न्यूवर क्लिक करा, निघून जा. हा आहे तुमचा ऑफिस बटन. याच्यामध्ये जे तुम्ही रिसेंटली ओपन करता ते सगळे फाईल्स इकडे दिसणार. हे फाईल्स आहेत तुम्ही रिसेंटली ओपन केलेले. न्यू एक्सेल ओपन करण्यासाठी ओपन बटन असतो. कोणतीही तुम्ही बंद केलेली फाईल तुम्हाला कोणत्या एखाद्या डायरेक्टरीमधून ओपन करण्यासाठी ओपन बटन असतं. सेव्हिंगसाठी सेव्ह, आणि सेव्ह असलेली फाईल अगर तुम्हाला दुसऱ्या कुठल्या नावाने सेव्ह करायचं असेल तर सेव्ह एस. बाकीचे प्रिंट, प्रिपेअर, सेंड हे ऑप्शन तुम्ही ॲज युजल तुम्हाला जसे यूज होतील त्या हिशोबाने तुम्ही यूज करू शकता. आणि शेवटी आहे क्लोज केल्यानंतर जी करंट एक्सेल ओपन असेल, जी वर्कबुक ओपन असेल ती बंद होऊन जाईल. ठीक आहे. आपण आता परत न्यूमध्ये चालू करू शकतो. ब्लँक वर्कबुक क्रिएट. ठीक आहे. आपली वर्कबुक टायटल चेंज झाला. बुक 1, बुक 2 जसे तुम्ही कंटिन्युअसली बंद करून चालू करणार तसं बुक 1, 2, 3 ते वाढत जाईल. ठीक आहे. हे आहे टॅब मेनू बार. प्रथम आपल्याला मेनू बार यायचे. नॉर्मली त्या मेनू बारवर क्लिक केल्यानंतर सब मेनूज यायचे. पण आता मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2007 टॅब मेनूज यूज केले आहेत. हे वेगवेगळे टॅब मेनू आहेत जे तुम्हाला पुढे यूज होणार. टॅब मेनू जास्त करून व्ह्यूपर्यंत असतात. हे बाकीचे टॅब मेनू जे वेगवेगळे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला ऑटो अटॅच्ड होतात. आणि हा एक डेव्हलपर बार आहे जो तुम्ही ऑफिस बटनवर जाऊन एक्सेल ऑप्शनमध्ये जाऊन शो डेव्हलपर टॅब रिबिनवर क्लिक केल्यानंतर ओपन होतो. ठीक आहे. पहिले तर तुम्ही टॅब मेनूज समजून घ्या काय असतात. टॅब मेनूजमध्ये जसे फॉन्ट चेंज करायसाठी तुम्ही इकडे फॉन्ट यूज करू शकता, जे पाहिजे ते. फॉन्ट साईज चेंज करू शकता. फॉन्ट साईज इथूनही चेंज होते. तुम्ही क्लिक केल्यानंतर जे साईज असेल ती चेंज स्मॉल फॉन्टसाठी क्लिकिंगसाठी कमी होतं. त्यानंतर हे आहे तुमचे अलाइनमेंट टॅबसाठी कोणतेही अलाइनमेंट समजा तुम्ही काहीही टाईप केला, जसं मी टाकतो SRJ.com. ठीक आहे. तुम्ही कॉलम, ह्यांना बोलतात कॉलम ABCD, हे कॉलम्स आहेत. ठीक आहे. आणि हे 1, 2, 3 हे झाले रोज. आपण टॅबवर जाऊया. त्याच्या अगोदर आपण कॉलम्स, रोज आणि सेल्स हे 3 पार्ट बघून घेऊया. फर्स्ट आहे हा कॉलम. जो वर्टिकल लाईनमध्ये जो असतो त्याला बोलतात कॉलम, आणि जे हॉरिझॉन्टल म्हणजे आडव्या लाईनमध्ये जे असतात त्याला बोलतो आपण रोज. हे आहेत रोज. ठीक आहे. आणि एखादा सेल कशाला बोलतो? ॲक्टिव्ह सेल, म्हणजे जिकडे माझा क्लिक केल्यानंतर जो आयत, आपण आयत बोलतो, मीन्स सेल्स, ॲक्टिव्ह सेलचा जो पण डिस्प्ले
फॉर एक्झाम्पल आपण इकडे आलो तर सेल नंबर F7 हा इकडे लिहून येतो. तो काय येतो कारण हा ॲक्टिव्ह सेल F7 आहे. फॉर एक्झाम्पल हा कॉलम बघा, कॉलममध्ये F कॉलम हायलाईट झाला आणि रोमध्ये 7 नंबर रो हायलाईट झाली. तुम्ही इकडे आल्यानंतर D कॉलम हायलाईट झाला. ह्याला बोलतो आपण ॲक्टिव्ह सेल. ज्या सेलवर तुम्ही क्लिक करणार तो ॲक्टिव्ह सेल. हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे सेल आहेत जे स्प्रेडशीट एक्सेलच्या स्प्रेडशीट डेटामध्ये असतात. ठीक आहे, तुम्ही समजून घेतलं कॉलम, त्याच्यानंतर रोज, त्याच्यानंतर झाले हे सेल, ॲक्टिव्ह सेल. ठीक आहे, पण आपण आता येऊया होम टॅबवर. ठीक आहे, होम टॅबचे आपण सब मेनूज बघूया. ठीक आहे, पहिला आहे फॉन्ट. फॉन्टमध्ये समजा मी इकडे लिहिले SIGF.com. मला फॉन्ट इथून साईज वाढवायची असेल, इथून साईज वाढू शकतो, इथून साईज कमी करू शकतो, किंवा मॅन्युअली तुम्ही साईज इकडे टाईप करू शकता, अदरवाईज असं सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर मग झाला एखादा फॉन्ट. तुम्हाला कुठल्या प्रकारचा फॉन्ट पाहिजे, कोणतेही स्टायलिंग फॉन्ट पाहिजे, कोणतेही तुम्ही फॉन्ट तुमच्या हिशोबाने यूज करू शकता. ठीक आहे, जी पाहिजे. बोल्ड, इटालिक, ब्लू जसं ठेवायचं असेल. फॉन्ट ज्याला दिसत नाही आपण फॉन्ट चेंज करूया. ठीक आहे, हे अंडरलाईन, यू मीन्स अंडरलाईन, आय मीन्स इटालिक. बघा ऑन झाल्यानंतर हा असा होणार, इटालिकमध्ये ऑफ केलं की इटालिक. बोल्ड काढून टाकला, बोल्ड लावला, जसं तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर फॉन्ट टॅबमधली अजून बारी येते ती म्हणजे बॉर्डर्स. बॉर्डर तुम्ही ऑल बॉर्डर्स केले, हे बघा बॉर्डर सिलेक्ट होतात. ठीक आहे, स्प्रेडशीटमध्ये कधीही बॉर्डर्स ही आवश्यक असते. ॲक्टिव्ह डेटामध्ये हा बॉर्डर्स टाकणे ही आवश्यक, कारण जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट प्रिंट प्रिव्ह्यू म्हणून बघता तर जेवढी बॉर्डर्स असणार तेच दिसणार. स्प्रेडशीटचे हे फक्त बॉर्डर्स आपल्या माहितीसाठी असतात की तुम्हाला कुठे काय डेटा टाकायचे. जोपर्यंत तुम्ही ॲक्टिव्ह बॉर्डर्स देत नाही तोपर्यंत ती प्रिंटिंगला किंवा एखादा डेटा शो करण्यासाठी पुढे जात. ठीक आहे, त्याच्यानंतर कलर्स हा आहे तुमचा फिल कलर मीन्स तुमच्या एखाद्या सेलला कलर देता तुम्ही. ॲक्टिव्ह सेल किंवा सिलेक्टेड सेलला तुम्ही कोणतीही सिलेक्टेड सेलला तुम्ही कलर देता. हा टेक्स्ट कलर आहे, म्हणजे इनर टेक्स्ट कुठलाही टेक्स्ट तुम्ही टाईप करता तिकडे टेक्स्ट कलर. ठीक आहे, हा झाला फॉन्ट टॅब. नेक्स्ट टॅब आहे अलाइनमेंट. अलाइनमेंटमध्ये असं आहे, ही अलाइनमेंट आहे टॉप, मिडल अँड डाऊन अलाइनमेंट मीन्स बॉटम अलाइनमेंट. ठीक आहे, शक्यता तुमची समजा मी आता रोची हाईट थोडी वाढवून देतो. ठीक आहे, आता तुम्ही बघता तर बॉटमचे अलाइनमेंट चालू आहे, ते बॉटमला दिसतो आहे. जेव्हा तुम्ही सिलेक्ट करून जेव्हा ही टॉपला टाकणार तर बघा टॉपला गेला, मिडलला ठेवणार तर शक्यता तुम्ही मिडलला ठेवा तर डेटा प्रॉपर दिसतो. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरे अलाइनमेंट असतात लेफ्ट, राईट आणि सेंटर अलाइनमेंट. ही आहे लेफ्ट अलाइनमेंट जी ऑलरेडी ॲप्लिकेबल असते बाय डिफॉल्ट. सेंटर अलाइनमेंट बघा डेटा जो पण तुम्ही टाईप केलेला डेटा आहे तो सेंटरला गेला, आणि राईट अलाइनमेंट डेटा राईटला गेला. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण येतो ते ओरिएंटेशन. ओरिएंटेशनमध्ये अँगल चेंज तुम्ही करू शकता. वेगवेगळे अँगल आहेत तिकडे बघा, ज्याप्रमाणे तुम्हाला अँगल चेंज करायचे, वर्टिकलवर ठेवायचे वर्टिकलवर ठेवू शकता. नंतर सेम टेक्स्ट वर्टिकल लाईनमध्ये ठेवू शकता बघा. ठीक आहे, वेगवेगळे ओरिएंटेशन तुम्ही फॉर्मॅट सेल अलाइनमेंटमध्ये जाऊन पण ओरिएंटेशन चेंज करू शकता मॅन्युअली. असा फॉर्मॅट अलाइनमेंटमध्ये आला, तुम्हाला इकडं चेंज करायचं इकडं चेंज करू शकता अलाइनमेंट. बघा अलाइनमेंट चेंज झाला. जशी पाहिजे तुम्ही अलाइनमेंट आपण बाय डिफॉल्ट ठेवूया सध्या. आणि त्याच्यानंतर येतो ते इंडेंट. इंडेंट मीन्स बाजूचे इंडेंट्स वाढव. जसं हा लेफ्ट साईडला मी अलाइनमेंट करून ठेवतो आणि बघा आता तुम्हाला इंडेंट वाढवल्यानंतर ते इंडेंट पुढे झाला मीन्स तुम्हाला त्याच्या पुढे एक इंडेंट द्यायचे. अकाउंटिंग डेटामध्ये हा मोस्ट युजेबल आहे जेव्हा तुम्ही देता. ठीक आहे, त्याच्यानंतर व्रॅपिंग होते. व्रॅप म्हणजे एखादा डेटा व्रॅप कसं करायचं. आता फॉर एक्झाम्पल मी इकडे भरपूर डेटा लिहिला आहे, इथे भरपूर डेटा लिहिला आहे, काही डेटा असेल, इट्स नॉट
कंपल्सरी इथेही डेटा येतात. तुम्ही बघितलं असणार डेटा हाईड होतो, डेटा आहे भरपूर पण तो हाईड होतो. मग तुम्ही बोलणार की कॉलम मी वाढवू शकतो, पण काही वेळेला आपल्याला कॉलम वाढवायचा नसतो, आपल्याला कॉलम तेवढेच ठेवायचे असतात आणि तो डेटा दिसायला पाहिजे. म्हणून आपण हा व्रॅपचा यूज करतो की डेटा जेवढा आहे तेवढा दिसण्यासाठी. ठीक आहे, ती झाली व्रॅपिंग. आणि समजा तोच डेटा मला जर 2 कॉलममध्ये पाहिजे, मीन्स 2 कॉलममध्ये 2 कॉलम कंबाईन करून पाहिजे, तर इकडे असतो मर्ज अँड सेंटर. 2 ॲक्टिव्ह सेल, कॉलमचे 2 ॲक्टिव्ह सेल मी कंबाईन केले. तुम्ही रो पण करू शकता, रोचे 2 ॲक्टिव्ह सेल घेऊ शकता. ॲक्टिव्ह मीन्स सिलेक्टेड सेल कंबाईन करून घेऊ शकता. ठीक आहे, ज्या हिशोबाने तुम्हाला करायचं त्या हिशोबाने तुम्ही करू शकता. हे झालं अलाइनमेंट टॅबचं. त्याच्यानंतर पुढची आपली बारी येते नंबर टॅबची. नंबर टॅब हा मोस्ट ऑफ दी नंबरसाठी असतो. तुम्ही काहीही नंबर टाकू शकता, जे पाहिजे ते नंबर्स. ठीक आहे, तुम्ही जाऊन चेंजेस करू शकता. हा नंबर फॉर्मॅट तिकडे डेसिमल पॉईंट वाढवतात, पूर्णांक क्रमांक आपल्या भाषेत. ठीक आहे, अकाउंटिंगच्या थ्रू गेलात तर ते राहणार, पण पुढे आपलं रुपीज डॉलर वगैरे आपण काही टाकू शकतो. ते तुम्ही इकडे एक छोटासा तुम्हाला ॲरो दिसत असेल, त्या ॲरोवर क्लिक करून इकडे काही चेंजेस तुम्हाला पाहिजे त्या हिशोबाने करू शकता. इकडे वेगवेगळे भेटणार तुम्हाला. बघा रुपीज पण आहे, आपण रुपीज घेऊया. आपण रुपीजच यूज करतो तर रुपीज सिलेक्ट करूया. ठीक आहे, इकडे म्हणजे हा जो ॲरो आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही इकडूनही ते नंबर्स फॉर्मॅट चेंजेस करू शकता. जे पाहिजे ते नंबर फॉर्मॅट चेंज करू शकता. अगर तुम्हाला अलाइनमेंटही पाहिजे तर नंबर, अलाइनमेंट, फॉन्ट, बॉर्डर्स म्हणजे ही बॉर्डर जी आपण यूज करतो, हे सगळे या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला भेटू शकतात. जे नंबर्स, अलाइनमेंट किंवा फॉन्ट या तिन्हीपैकी कोणत्याही ॲरोवर तुम्ही क्लिक केलं तर ते ओपन होणार. ठीक आहे, आणि एक मी शॉर्टकट सांगून ठेवतो. अगर तुम्हाला ओपन करायचीच आहे शॉर्टकट थ्रू, मोस्ट ऑफ तुम्हाला सांगून ठेवतो एक्सेल यूज करताना किंवा PC ही कोणतेही लॅपटॉप, डेस्कटॉपवर कोणतेही काम करताना माऊसचा कमीत कमी जेवढा तुम्ही उपयोग करणार तेवढे तुमच्यासाठी फायदेशीर आहे. आणि मी सांगत जाईन काही शॉर्टकट्स मला माहिती आहे जे एक्सेलमध्ये जास्त करून यूज होतात. असे शॉर्टकट्स मी तुम्हाला सांगत जाईन जे तुम्हाला इन फ्युचर कोणत्याही भविष्यात तुम्ही काम वगैरे करताना तुम्हाला एकदम म्हणजे यूज करायला फायदेशीर आहे. ठीक आहे, तर आता आपण चाललेलो फॉन्टच्या शॉर्टकट्स. पहिले तर मोस्ट ऑफ तुम्ही कोणतेही सॉफ्टवेअर वगैरे यूज करता, जसं आपण आता एक्सेल हा सॉफ्टवेअर यूज करतो मायक्रोसॉफ्ट ऑफिसचा, तर तो यूज करताना कोणतेही सॉफ्टवेअर यूज करताना प्रथम तुम्ही कीबोर्डचा ALT म्हणून अल्ट बटन आहे तो दाबायचा. बघा मी अल्ट बटन दाबला तर वरती HANA सगळे म्हणजे तुम्हाला नंबर्स असं दिसत आहे की काय काय टाईप करायचं आहे. होम टॅबमध्ये यासाठी तो बोलतो मला H दाबा, तर मी H टाईप करून सोडलं. ठीक आहे, त्याच्यानंतर तो मला बोल्ड करायचं आहे तर तो काय बोलतो बोल्डसाठी 1 नंबर दाबा, तर मी 1 नंबर दाबला. बघा टेक्स्ट बोल्ड झाला. तुम्ही माऊसचाही यूज करू शकता. माऊस सोडून तुम्ही अल्ट दाबून कोणत्याही सॉफ्टवेअरमध्ये अल्ट दाबून तुम्ही ॲक्टिव्ह करू शकता शॉर्टकट कीजला. अल्ट दाबून सोडलात की लगेच ॲक्टिव्ह होतो. अल्ट दाबून फक्त सोडून टाकायचं, ॲक्टिव्ह होतो. म्हणजे हे बटन तुम्हाला दिसत आहेत स्क्रीनवर की हां हे बटन दाबायचे ते दाबू शकता. ठीक आहे, फॉन्ट अलाइनमेंट नंबरसाठी एक्सेलमध्ये शॉर्टकट आहे Ctrl+1. Ctrl+1 म्हणजे त्या F1च्या कालचा तो जो 1 नंबर आहे तो कंट्रोल प्रेस करून ठेवायचा, होल्ड करायचा कंट्रोल आणि 1 नंबर प्रेस करायचा, तेव्हा तुम्ही फॉन्ट फॉर्मॅटच्या टॅबमध्ये जाता. ठीक आहे, आपण पहिला लेसन इकडेच संपूया. मला व्हिडिओ जास्त मोठे बनवायचे नाही आहे. आपण थोडं हळूहळू जाऊया पुढे, म्हणजे थोडंसं बेसिकपासून तुम्हाला समजायला सोपं पडू शकतं आणि मला तुम्हाला समजवायलाही जरा सोपं पडू शकतं. मी ट्राय करेन की आपल्या जास्तीत जास्त 4 चॅप्टरमध्ये आपले सगळे टॅब समजायला इझी पडतील असे आणि संपवण्याचा मी प्रयत्न करेन. ठीक आहे,
तर आपण हा पहिला लेसन सध्या आपण इकडेच संपूया. मी हळूहळू जसं लेसन समजावत जाईन तुम्हाला काही शॉर्टकट सांगित जाईल. कमीत कमी चॅप्टरमध्ये मी टॅब संपवण्याचा प्रयत्न करेन आणि नवीन काही तुम्हाला शिकावं असं काहीतरी चालू करण्याचा प्रयत्न करेन. तर मी हाच लेसन इकडेच संपवतो. तुम्हाला लेसन आवडला असेल तर तुम्ही यूट्यूबवर मला सबस्क्राईब करू शकता, फेसबुकवर लाईक करू शकता. फेसबुकचा माझा ID आहे SRGR डिझाईन. थँक्यू व्हेरी मच व्हिडिओ पाहिल्याबद्दल.